हाय हाय हॅलो. जनरल सायन्स स्टँडर्ड 7th यामधला आपला लेसन नंबर 2 चालू आहे. त्यामध्ये प्लॅन स्ट्रक्चर अँड फंक्शन हा लेसन आहे. तर कालच्या आपण लेक्चरमध्ये कशाबद्दल माहिती पाहिलेली होती? रूटबद्दल माहिती पाहिली होती. तर रूट कसं तयार होतं आणि तो कुठं वाढतं ह्याबद्दलची आपण माहिती घेतली. रूटचे प्रकार घेतले होते. त्याच्यामध्ये आपण रॅडिकल अँड प्युमुला कुठं वाढतो आणि कशापासून होतो हे पाहिलं होतं. रॅडिकल्स अँड प्युमुला ग्रो फ्रॉम द सीड. पुन्हा नंतर काय, द रॅडिकल्स फ्रॉम द रूट्स विथ प्युमुला फर्दर ग्रो इन टू स्टीम अँड ब्रँचेस. म्हणजे त्या ह्याच्यापासून आपण काय पाहिलं, स्टेम आणि ब्रँच कशा तयार होतात हे पाहिलेलं होतं. तर रूट्स आर 2 टाईप्स. रूट्सचे प्रकार पाहिले होते. कोणकोणते? फायबर रूट्स आणि टॅप रूट्स हे 2 प्रकार पाहिलेले होते. तर रूट गिव्स सपोर्ट टू द प्लांट अँड ऑब्झर्व वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉईल. रूटचं कार्य काय पाहिलं, काय सांगितलं होतं तुम्हाला? तर रूट काय करतं, कशासाठी मदत करतं? तर प्लांट्सला पाणी ॲब्झॉर्ब करण्यासाठी, ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल, मातीतून पाणी आणि क्षार शोषण करण्याचं काम हे रूट्स करतं. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, पुढं जाऊन पाहिलं होतं की ॲडव्हेंटिएस रूट्स आणि नंतर मॉडिफाईड रूट हे 2 रूटचे प्रकार पाहिले होते. त्यानंतर पाहिलं होतं पार्ट्स ऑफ स्टेम्सचे पार्ट पाहिले होते. त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं? लीफ पाहिलं होतं, नोड्स पाहिले होते, इंटरनोड पाहिले होते, बड पाहिलं होतं, बर्ड्स ग्रोविंग एंड पाहिला होता. तिथं फिगरमध्ये तुम्हाला सगळी त्याच्याबद्दलची माहिती आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेली होती. कालचं तुम्हाला समजलेलं होतं. आता यानंतरचा पुढचा भाग आहे त्याचा, तर लीव्ज ग्रोज फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. आता हे पानं कुठे येतात? तर ह्या स्टेमवरती ही पानं येतात. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर्स. The broad spread out part of the leaf is called the leaf blade or lamina and its edges is called the leaf margin. Leaf margins may be entire, dented or lobed. म्हणजे लीफ मार्जिन म्हणजे पानाची जी कडा असते बाहेरच्या बाजूला, काही पानाला झिगझॅग असते, काही तर सरळ स्ट्रेटमध्ये असते, त्याला काय म्हणायचं? लीफ मार्जिन. आणि लीफ ब्लेड म्हणजे कोणत्या? तर मधलं जो पानाचा जो इकडच्या ह्या मधल्या शिरेपासूनचा साईडचा इकडचा अर्धा आणि इकडचा अर्धा भाग असतो त्याला काय म्हणायचं? लीफ ब्लेड म्हणायचं. इथं फिगरमध्ये दाखवलेले. तर द स्प्रेड आउट पार्ट ऑफ द प्लांट आर कॉल्ड लीफ ब्लेड्स. म्हणजे त्या शिरेच्या अर्धा इकडे आणि अर्धा इकडे जो पसरलेला स्प्रेड झालेला जो पार्ट असतो त्याला काय म्हणायचं? लीफ ब्लेड म्हणायचं. त्या ह्या लीफ ब्लेडचे प्रकार किती? एंटायर, डेंटेड अँड लोब्ड हे 3 प्रकारचे आहेत. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ॲपेक्स. म्हणजे जे पानाचं शेवटचं टोक असतं, बाजू शेवटचं, देठापासूनचं नाही, शेवटच्या टोकाला काय म्हणायचं? लीफ ॲपेक्स म्हणायचं. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राऊंडेड. तो कसा असतं? टोकदार, पॉइंटेड किंवा राऊंडेड प्रकारचं असतं. लीव्ज ऑफ सेम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड पेटिओल्स. म्हणजे हे जे स्टॉक आहे, पेटिओल्स म्हणजे काय? जिथून त्या पानाचा उगम होतो, म्हणजे पानाचं जे पातं तयार होतं त्याला काय म्हणायचं? पिटिओल्स म्हणायचं. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पिटिओल्स. तर सगळ्याच पानांना हे पिटिओल असतंच, प्रेझेंट असतंच असं नाही. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड द लीफ बेस. तर जे लीफ बेस म्हणजे काय? जर पानाच्या देठाची जी सुरुवात होते, कुठून होते? ज्या ठिकाणी झाडाच्या खोडापासून जिथून लागतो पानाचं देठ सुरू होतं त्याला काय म्हणायचं? लीफ बेस असं म्हणायचं. एवढं लक्षात आलं? फिगरमध्ये पहा म्हणजे बरोबर लक्षात येईल. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. म्हणजे त्याच्यावरती, त्या लीफ बेसच्या वरती
इकडून एक आणि इकडून एक असं पानासारखं स्ट्रक्चर आलेलं तुम्हाला दिसते, दोन बारीक बारीक पान आलेले असतात. त्या पानालाच तुम्ही काय म्हणाल, स्टिप्युला असं म्हणायचं. डू यू सी स्टिप्युला इन द ऑल प्लांट्स? आणि हे जे स्टिप्युला आहेत ते आपण सगळ्या प्लांटमध्ये पाहतो का? तर नाही, काही प्लांटमध्ये ते असतात, काही प्लांटमध्ये ते ॲबसेंट असतात. Leaves of some plants have a single undivided leaf glands and a single midrib. Such as leaves are called simple leaves. म्हणजे सिम्पल ल्यूज म्हणजे काय? आता हे पानाचे प्रकार आहेत, सिम्पल ल्यूज आणि कॉम्प्लेक्स ल्यूज. आता सिम्पल ल्यूज म्हणजे काय? तर ज्या पानाच्या मधोमध म्हणजे पान दोन भागामध्ये डिव्हाइड झालेले आहे. सेंटरला एक वेन्स, मिड वेन असते, पहा इथं दाखवली तुम्हाला फिगरमध्ये. सेंटरला मिड वेन आणि बाजूनं काय, लिप ब्लेड्स असतात. तर हे जे पान आहे ह्याला काय म्हणायचं? सिम्पल ल्यूज म्हणायचं. However, the leaf blades of leaves in some parts are divided into many small parts are called leaflets. मग ह्या ज्या आहेत पानाचा काही भागामध्ये डिव्हाइड झालेलं असतं, त्याला काय म्हणायचं? फ्लॅट्स म्हणायचं. सच ल्यूज आर कॉल्ड कंपाऊंड ल्यूज. तर ही जी पान आहे ते काही वेगवेगळ्या पार्टमध्ये, छोटे छोटे पानामध्ये रूपांतर झालेलं असतं. पहा, काही झाडाची पानं अखंड ह्याच्यामध्ये असतात, तर काही बारीक बारीक ह्याच्यामध्ये असतात. तर ही जी बारीक पानं आहेत त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड लीव्ज म्हणायचं. सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर टू मेन टाईप्स ऑफ लीव्ज. पानाचीही दोन प्रकार आहेत. तर कोणते पाहिलेले आहे आपण पानाचे प्रकार लीफचे? तर सिम्पल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज. हे पानाची लीफची दोन प्रकार आहेत. तेवढं कळालं तुम्हाला? तर ह्या लीफचा उपयोग तुम्हाला माहिती आहे कशासाठी असतं लीफ हे? तर हे दे आर द फूड प्रेपरेटरी ऑर्गन ऑफ प्लांट्स. म्हणजे पानं जर झाडाला असतील तर ती पानं काय करतात? फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात आणि फोटोसिंथेसिस झाल्यानंतर त्या प्लांट्सला काय मिळतं? फूड तयार करण्याचं काम ही काय करतात? लीफ करतात. त्यामुळे प्रत्येक झाडामध्ये लीफ हे प्रेझेंट असतं. एवढं लक्षात आलं? तर नेक्स्ट पहा, इन डिफरंट प्लांट द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. आता आपल्याला काय पाहिजे? डिफरंट टाईप्स ऑफ लीव्ज. पानाचे वेगवेगळे कसे प्रकार आहेत हे पाहिजे. आता इन डिफरंट प्लांट म्हणजे वेगवेगळ्या झाडामध्ये पानांची अरेंजमेंट कशी असते? ही डिफरंट असते, वेगवेगळी असते. इट मे बी अल्टरनेट, ऑपोजिट, वर्ल्ड, स्पायरल एक्सेट्रा. म्हणजे कसं? अल्टरनेट, अपोजिट आणि वर्ड, स्प्रिंकल एक्सेट्रा. अशा प्रकारची ही अरेंजमेंट ह्या पानामध्ये काही काही वेगवेगळ्या झाडामध्ये वेगवेगळी पाहायला मिळते. तर आता अल्टरनेट म्हणजे काय? तर फर्स्टची फिगर पहा तुम्ही. एक पान एका बाजूला आहे, दुसरं पान त्याच्या अपोजिट आहे, दुसऱ्या इकडे म्हणजे एक इकडच्या बाजूला असेल तर दुसऱ्या इकडच्या बाजूला एक असतं. ह्याला काय म्हणायचं? अल्टरनेट पद्धतीनं ह्या पानांची मांडणी केलेली आहे. इथं फर्स्ट फिगर पहा तुम्ही, लक्षात येईल. त्यानंतरची दुसरी फिगर डेसिक्वेट. ह्यामध्ये कसे आहेत पहा, पानांची मांडणी कशी आहे? एक पान एकीकडे, त्याच्या बाजूलाच दुसरं पान आहे आणि वरच्या बाजूची पानाची मांडणी आहे ती क्रॉसमध्ये, म्हणजे ह्याच्या अपोजिट आहे. तर ही जी खालचे एका बाजूला, वरचे एका बाजूला, म्हणजे अशा क्रॉस वाईज प्लस साईनसारखी ह्या डेसिक्यूट प्लॅन्टची लीफची इथं अरेंजमेंट दाखवलेली आहे. आणि थर्ड फिगर पहा तुम्ही, अपोजिट. अपोजिट म्हणजे आपण नेहमी पाहतो ती झाडाला एक इकडच्या बाजूला, एक इकडच्या मधल्या स्टेमच्या एक पान राईट साईडला आणि एक पान लेफ्ट साईडला आपण अशी ही जी अरेंजमेंट असते, ह्या ज्या अरेंजमेंटला ह्या झाडाच्या फांदीला आपण कोणती? ऑपोजिट साईडची लीफ म्हणतो. त्यानंतर फोर्थ इथं ब्रँच दाखवली तुम्हाला, वर्ल्ड. म्हणजे ही कशी आहे? गोल फिरणारे सारखी पानं असतात. पहा तुम्ही, खालच्या बाजूला अशी वरच्या बाजूने गेलेली पान दाखवलेली आहेत तुम्हाला लीफ, आणि त्याच्यावर काही अंतरानं तशीच वरती त्याचं शेवटचे टोक असं वरच्या बाजूला, म्हणजे लीफ अपेक्स असा वरच्या बाजूला गोलाकार पद्धतीनं म्हणजे सर्क्युलर पद्धतीनं ह्या पानांची अरेंजमेंट इथं आपण फोर्थ फिगरमध्ये पाहिलेली आहे. त्याला म्हणायचं वर्ड्स अरेंजमेंट. ही जी 4 प्रकारची अरेंजमेंट आहे ही लक्षात आली असेल. पहिली आहे अल्टरनेट, डेसिक्यूट, ऑपोजिट आणि वर्ल्ड.
म्हणजे ह्या फिगरवरती तुम्हाला जर फिगर काढा म्हणून क्वेश्चन आला तर ह्या 4 प्रकारच्या लीव्सची तुम्हाला फिगर काढावी लागेल. एवढं लक्षात आलं. पुढे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे तुम्ही पिंपळाचं पान पाहिलेलं असेल. त्याला काय करायचं, टेक अ पिंपल लीफ अँड माईज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. आता ते पिंपळाचं पान घ्या आणि त्याचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. तर काय दिसल, द पीपल लीफ इज डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड व्हेन which leaf lies along the mid line of the leaf blades. म्हणजे काय, मधोमध एक मिड व्हेन आहे आणि त्याच्या 2 बाजूला इक्वल पार्ट्समध्ये काय झालेले आहेत, त्याचे लीफ ब्लेड्स आहेत. सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन. दे आर ब्रँचेड फ्रॉम अ नेटवर्क or reticulum. On the other hand, in leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf base to the leaf apex. Thus the pupil leaf blades are reticulate venations and the maize leaf blades are parallel venations. म्हणजे इथं 2 पानाचं तुम्हाला निरीक्षण करायचं. एक केळीचं पान घ्या आणि एक पिंपळाचं पान घ्या. दोघांचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसल की त्या 2 पानाच्या मधोमध एक शीर दिसते तुम्हाला, मिड व्हेन्स दिसते आणि दोन्ही भागाला ते 2 पानाची विभागणी सारख्याच ह्याच्यात झालेली आहे. तर इथं जे दुसरं पान आहे ते काय आहे, त्याच्या शिरा सगळ्या मधल्या पानाला मधल्या त्या ह्याला जोडलेल्या आहेत. कशाला, मिड व्हेनला. आणि त्या कशा आहेत, जाळीदार आहेत, रेटिक्युलेट आहेत. आणि दुसऱ्या पानामध्ये पहा, ह्या ज्या शिरा आहेत, ह्या ज्या व्हेन्स आहेत दुसऱ्या पानामध्ये दाखवल्या आहेत, त्या कशा आहेत, समांतर आहेत, पॅरलर आहेत. तर ह्या 2 पानांचं तुम्ही निरीक्षण करा आणि बरोबर तुमच्या लक्षात येईल की व्हेन्सची अरेंजमेंट कशी त्या पानामध्ये झालेली आहे. लक्षात आलं. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे फ्लावर्स. हा प्लॅन्टमधला महत्त्वाचा आणि अट्रॅक्टिव्ह पार्ट कोणता असेल तर हा आहे फ्लावर्स. आता फ्लावर्स कशासाठी, फ्लावर्स मे हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडियल्स. पेडियल्स म्हणजे काय, तर फ्लावर्सच्या खालच्या बाजूला जे लांब किंवा शॉर्ट स्टॉक असतं, देठ असतं, त्याला काय म्हणतो आपण, पेडिला. वन एंड ऑफ द पेडिल इज अटॅच टू द स्टेम. द अदर एंड ऑफ द पेडिकल इज expanded and solan. It is called a recipetal. Petals and other part of the flowers are supported to the receptacle. आता फ्लावर्सचे कोणकोणते पार्ट आहेत, तर फ्लावर्स हे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड झालेले. देर आर डिफरंट पार्ट ऑफ द फ्लावर हॅविंग व्हेरियस ऑफ फंक्शन्स. मग त्याच्यामध्ये आता पार्ट्स लाईक कोणकोणते त्याच्यातले पार्ट्स आहेत पहा, कॅलेक्स, कोरोला, अँड्रोसियम, पेटल्स आणि गायनेशियम्स. ही जी भाग आहेत ही फ्लावर्सची वेगवेगळ्या भागामध्ये हे फ्लावर्स कसं झालेलं आहे, डिव्हाइड झालेलं आहे. ह्या वेगवेगळ्या पार्ट्सचं वेगवेगळं फंक्शन आहे ते आता आपल्याला इथं डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर त्यातला पहिला पार्ट कोणता आहे तर कॅलेक्सी. तर कॅलेक्सी म्हणजे काय आणि ते कुठं असतं पहा. इथं तुम्हाला फिगर दाखवली, त्या फिगरमध्ये तुम्ही व्यवस्थित पहा. एक फुलाची फिगर दाखवली, कट केलेलं फूल दाखवले, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल. कॅलेक्सी म्हणजे काय आता पहा. इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय द लीफ लाईक पार्ट्स लाईक पेटल्स. म्हणजे काय, ज्यावेळेस फूल हे कळीच्या स्वरूपात असतं त्यावेळेस ती कळी काय झालेली असती, त्या ह्याच्यामध्ये कव्हर झालेली असती पानामध्ये. कशामध्ये, लीफमध्ये ती झाकून गेलेली असती. त्याला काय म्हणायचं, कॅलेक्स. इथं पहा शेवटचं सुरुवातीला तिथं ग्रीन कलरमध्ये दाखवले, त्याला आपण काय म्हणतो, कॅलेक्स. एवढं लक्षात आलं. त्यानंतरचा सेकंड त्यातला भाग आहे कोरोला. आता कोरोला म्हणजे काय, तर कुठं असतो हा कोरोला, तर पहा इथं फिगरमध्ये तुम्हाला दाखवला. कोरोला म्हणजे जे फुलाची जी पाकळ्या असतात, फूल उमलल्यानंतर जो पाकळ्याचा जो भाग असतो त्याला काय म्हणलेलं आहे, कोरोला. इट इन्क्लूड्स द कलरफुल पार्ट ऑफ द फ्लावर्स कॉल्ड पेटल्स. त्याला आपण काय म्हणतो, पेटल्स पण म्हणतो. त्या कोरोलाला काय म्हणतो, पेटल्स म्हणतो. म्हणजे फुलाचा जो कलरफुल भाग आहे त्याला काय म्हणायचं, पेटल्स किंवा कोरोला. त्यानंतरचा नेक्स्ट भाग आहे आपल्याला
अँड्रोशियम. आता अँड्रोशियम म्हणजे काय, ते कुठं असतो, तर अँड्रोशियम धिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर्स. म्हणजे आता काहीतरी हे करायचं, रिप्रोडक्शन करायचं असेल तर तिथं मेल आणि फिमेल आवश्यक आहेत. तर त्यातलाच हा अँड्रोशियममध्ये अँड्रोशियम हा काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो ह्या फ्लावर्सचा. इट कन्सिस्ट ऑफ अँथर अँड फिलामेंट्स. म्हणजे हा अँड्रोशियम हा तुम्हाला प्रत्यक्ष इथं दिसणार नाही. हा अँथर, फिगरमध्ये पहा तुम्हाला हे जे पिवळ्या येलो कलरचे डॉट दिसतात त्याला आपण अँथर म्हणले. आणि जे अँथरच्या खालच्या बाजूला एक तुम्हाला रेड कलरची वेन दाखवली, ती त्या ह्याला अँथरला अटॅच असते, म्हणजे त्या पिवळ्या डॉटला अटॅच असते, त्यालाच काय म्हणतो आपण, फिलामेंट म्हणतो. अँथर आणि फिलामेंट ह्या दोघांचं मिळून आपण काय नाव दिलेलं आहे, अँड्रोशियम. आणि हे जे दोन पार्ट आहेत ते काय आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. नंतर नेक्स्ट आहे गायनोशियम. आता गायनोशियम कुठं आहे, धिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. आता हा जसा पहिला अँड्रोशियम हा काय होता, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट होता, तसा हा गायनोशियम काय आहे, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आता हा कुठं आहे, इट कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरीज. आता हा जो भाग आहे हा 3 ह्यानं बनलेला आहे. कोणता, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. पहा फिगरमध्ये पहा, वरच्या बाजूला स्टिग्मा म्हणजे जे फुलाच्या वरच्या बाजूला जे लाल लाल डॉट्स दाखवलेत त्याला काय म्हणायचं, स्टिग्मा म्हणायचं. आणि हे स्टिग्मा ज्याला अटॅच झालेले आहे ते खालच्या बाजूचं जे देठ आहे त्याला स्टाईल म्हणायचं. आणि ती स्टाईलचं आणि स्टिग्मा ह्या दोघांची कुठं चिटकलेले आहेत, हे ओव्हरीमध्ये जातात. म्हणजे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी या तिघांचं मिळून काय तयार झालेलं आहे, गायनोशियम. आणि इथं काय तयार होतं, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा फुलाचा आहे. अँड्रोशियम आणि गायनोशियम इज द मेन पार्ट ऑफ flowers. After maturity, anther burst and pollen grains fall on stigma called pollination, where it meets eggs, after which fertilization occur that develop into fruit. म्हणजे काय, ज्यावेळेस ह्या दोघांचं रिप्रोडक्शन होतं त्याच्यानंतर अँथर काय होतं, हा ब्रस्ट होतो म्हणजे फुटला जातो. आणि त्याच्यावरचे जे पोलन ग्रेन्स आहेत, जे बारीक बारीक इथं डॉट दाखवले, ते कुठं होतात, स्टिग्माला चिटकल्या जातात. आणि त्याचे स्टिग्माला चिटकल्यानंतर पॉलिनेशन झाल्यानंतर ते काय होतात, एग्जमध्ये जातात. एग्ज म्हणजे ओव्हलमध्ये, इथं खालच्या बाजूला त्याच्यापासून काय तयार होतं, एग्ज तयार होतात. आणि आफ्टर फर्टिलायझेशन ऑकर्स दॅट डेव्हलप्स इनटू फ्रूट. म्हणजे काय, तर ज्यावेळेस अँथर हा फुटल्या जातो आणि त्याच्यामधले जे पोलन ग्रेन्स आहेत, म्हणजे जे बारीक बारीक पिवळे तुम्हाला इथं फिगरमध्ये दाखवले, ते काय होतात, फुटल्या जातात. आणि ते पोलन ग्रेन कुठं पडतात, स्टिग्मावरती जाऊन पडतात. आणि ते त्यावेळेस ज्यावेळेस जाऊन पडतात तिथं ती प्रोसेस कोणती होते, तर पोलोनायझेशन हा प्रोसेस तिथं होते. आणि त्यानंतर तिथं एग्स तयार होतात. आणि ती जी फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यापासनं काय होतं, फ्रूट्स तयार होतं. यानंतर लेसनमधला लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे आता फ्रूट. आता फ्रूट माहिती आहे सगळ्यांना, वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट. इच टाईप्स ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर व्हेरिएशन्स इन देअर शेप्स, कलर, टेस्ट एक्सेट्रा. मँगो contains only one seed, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. आता इथं काही तुम्हाला बाजूला एक फ्रूट्स दिलेत ते पहा. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, मँगो, चिकू, ॲपल एक्सेट्रा. what do you observe? Each fruit has different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like kaju, its seeds is outside the fruit. Soak the seeds of pea, wheat, rice, jawar, groundnut in water for 3 to 4 hours. Press the seed with your fingers and observe them. Which seed get divided into 2 equal parts? Seeds which get divided into 2 equal parts are called dicotyledon seeds. Seeds which do not divided into 2 equal parts are called monocotyledon seeds.
म्हणजे काय, तर आता इथं फ्रूटमध्ये काय पाहिलं आहे आपल्याला, आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स पाहतो. प्रत्येकाचा आकार वेगळा, प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक्स ही कसं असतं, डिफरंट असतं. त्याच्यामध्ये काय इथं तुम्हाला काही फळं दाखवलेत. मँगो कसं असतं, फ्लशी असतं. किंवा चिकूचं पहा, तुम्हाला सीड कसं असतं, बाहेर आलेलं असतं. तर काही फळामध्ये तुम्हाला सिंगल सीड दिसतं, तर काही ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टी सीड्स दिसतात. सम फ्रूट्स हॅविंग फ्लेशी, सम आर हार्ड. म्हणजे काही फळ कसे असतात तुम्हाला फ्लशी, मगजदार असतात, आणि काही फळ कसे असतात, हार्ड असतात. फ्रूट्स हॅविंग सीड्स विच डिवायडेड इंटू 2 हॉल्स आर कॉल्ड डायकोट. म्हणजे हे जे 2 प्रकारामध्ये सीड्स डिव्हाइड झालेले त्याला काय म्हणतो, डायकोट म्हणतो. फ्रूट्स हॅविंग सीड्स विच डज नॉट डिवायडेड इंटू 2 हॉल्स आर कॉल्ड मोनोकोट. तर आजच्या पिरियडमध्ये आपण कशाबद्दल माहिती पाहिली, लीव्जबद्दल पाहिली, त्यानंतर फ्लावर्सबद्दल पाहिली, नंतर फ्रूट्सबद्दल पाहिली. तर ह्याच्यातलं थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय सांगावं, लीव्ज आर डिफरंट शेप्स अँड साईज. नंतर काय पाहिलं, फ्लावर्स इज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द प्लांट्स. अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर्स. नंतर काय, फॉलिंग ऑफ पोलन ग्रेन्स ऑन द स्टिग्मा इज कॉल्ड pollination is necessary for the fertilization. After fertilization ovary becomes fruits and the ovals become seeds. आणि हे नंतर काय झालेलं आपण पाहिलं, फ्रूट्स तयार पाहिलं. फ्रूट्स कसे असतात, त्याचा आकार कसा, त्याच्यामध्ये कोणते सीड्स असतात, हे तुम्हाला इथं सांगितलेलं. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि फिगर्स व्यवस्थित फ्लावर्सची आणि कशाची, लीव्स, रूट, ह्या पार्टमधल्या 3 फिगर महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून त्याचा अभ्यास करा. इथं हा आपला सेकंड लेसन आपल्याला संपलेला आहे. समजला? ओके.